नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी नामदेव नगरे शेतकऱ्यांकरिता महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पीएम किसानचा येणारा 20वा हप्ता जो आहे तो लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। याचीच तारीख आहे शासनामार्फत डिक्लेअर झालेली आहे। तर ती तारीख कोणती आहे, कधीपर्यंत जमा होणार आहेत आणि लिस्टमध्ये आपले नाव आले आहे किंवा नाही हे सर्व आपण आपल्या मोबाईलवरून देखील चेक करून पाहू शकतो। तर हे सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच आणखीही इतर महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर पहा मित्रांनो, या पेजवरती पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होणार आहे अशी कृषी अपडेट आलेली आहे। पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। जवळपास 9.7 करोडपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण हे 2 ऑगस्ट 2025 रोजीच्या सकाळी 11 वाजता सर्व बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होणार आहे। त्या दिवशी काहींच्या बँक अकाउंट खात्यामध्ये दुपारी होईल किंवा संध्याकाळपर्यंत होईल, पण 2 ऑगस्टच्या या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे 20वा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो। तर हायलाइट देखील अशी आलेली आहे। आता आपण हे आपल्या नावाने आलेले जे 20वा हप्ता आहे सन्मान निधी किसानचा तो आपले नाव या लिस्टमध्ये आले आहे किंवा नाही, तर ते लिस्टमधून आपले नाव कसे शोधायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर याकरिता मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती कोणतंही एक ब्राउझर ओपन करा। या ठिकाणी मी गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केलेलं आहे। या ब्राउझरवरती आल्यानंतर pmkisan.go.in असे लिहून सर्च करायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊ शकता। तर हे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियली पेजवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे। तर सर्वात शेवटी आपल्याला खालच्या साईडला पाहायचं आहे सन्मान निधीचा 20वा जो हप्ता आहे त्या लिस्टमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे कशा प्रकारे चेक करायचे हे पाहण्यासाठी सर्वात शेवटी तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी बेनिफिशियरी लिस्ट असे दाखवलेलं आहे। बेनिफिशियरी लिस्ट जो आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढचं स्टेप येईल। या ठिकाणी थोडीशी आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे। बेनिफिशियरी लिस्ट या ठिकाणी स्टेट दाखवलेला आहे, सिलेक्ट स्टेट या ठिकाणी आपण क्लिक करा। येथून आपलं राज्य निवडा, महाराष्ट्र राज्य निवडून घेतल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे। येथून आपला जिल्हा निवड करून घ्या, आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात ते जिल्हा निवड करून घ्या मित्रांनो। या ठिकाणी पुणे जिल्हा मी निवडलेला आहे। त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट असणार आहे, तालुका निवडायचा आहे आपल्याला। या ठिकाणी आपले जे तालुका आहे ते तालुका निवडून घ्या। पुरंदर येथून मी सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर आपले पुरंदरमध्ये कोणते गाव आहे ते गावचे नाव देखील आपल्याला या ठिकाणी इथे भरपूर काही असे गावाचे नाव दाखवलेले असतात, त्यातून आपलं जे गाव आहे तेथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या। गाव सिलेक्ट करून घेतल्यानंतर गेट रिपोर्ट जो आहे ऑप्शन दाखवतो आहे गेट रिपोर्ट, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो, या गावातील जेवढे काही शेतकरी आहे सन्मान निधी योजनेचा जो लाभ घेत आहेत त्यांचे सर्वांचे लिस्टमध्ये या नावे आलेले आहेत। पहा सिरियल नंबरनुसार आहेत, फार्मर नेम त्यांची नावं आहेत, स्त्री आहे किंवा पुरुष येथे देखील दाखवलेलं आहे। एम म्हणजे मेल आणि एफ म्हणजे फिमेल। तर या ठिकाणी पाहू शकतो सगळ्यांची नावं दाखवलेली आहेत। त्या गावातील सन्मान निधीचा जो हप्ता घेत आहे ते सगळ्यांची नावे या ठिकाणी दाखवलेली आहेत। पुढे देखील तुम्ही असं सिलेक्ट करून 1, 2, 3 असे काही ऑप्शन दाखवलेले आहेत। सर्व लिस्ट तुम्ही या गावची पाहू शकता, तुमचे आपले नाव या लिस्टमध्ये आलेले आहे किंवा नाही। तर अशा प्रकारे सन्मान निधी योजनेचा जो आपल्याला हप्ता येणार आहे या लिस्टमधून आपले नाव देखील आपण शोधू शकतो। तर अशा प्रकारे सन्मान निधीचा 20वा हप्ता जो येणार आहे 2 ऑगस्ट रोजी सर्व जणांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होणार आहेत। आपले नाव देखील आपण कशा तऱ्हेने चेक करायचे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो। आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करत जा मित्रांनो। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।